पुढची एक विशेष बातमी आपण बघूया। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत। सीबीआय कडून नांदेडच्या विद्युत नगर परिसरातील एका कुटुंबाची तब्बल 8 ते 9 तास चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे आणि चौकशीमधून नीट पेपर फुटी प्रकरणात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मॉक टेस्ट मध्ये 100 गुण, पुणे दौऱ्यानंतर थेट 560 गुण। नीट पेपर फुटीचे धागेदोरे नांदेडमध्येही 5 लाखात खरेदी केला नीटचा पेपर। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातही नांदेडपर्यंत पोहोचले आहेत। या प्रकरणी सीबीआयनं कडक कारवाई करत नांदेडमधील विद्युत नगर भागातील कदम कुटुंबियांच्या फ्लॅटवर छापा मारला। लातूरमध्ये कोचिंग क्लासेस चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचं पथक थेट नांदेडमध्ये दाखल झालं। नांदेडमधील कदम कुटुंबियांचे पुण्यातील एजंट सोबत संपर्क होता, त्यांचे संबंध होते। शनिवारी सीबीआयच्या पथकानं कदम यांच्या फ्लॅटची 8 तास तब्बल झाडाझडती घेतली। सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार कदम कुटुंबातील एका मुलीनं यंदा नीट परीक्षा दिली होती। ही विद्यार्थिनी नांदेडमध्ये परीक्षेची तयारी करत असताना तिला मॉक टेस्टमध्ये केवळ 100 ते 120 मार्क मिळाले होते। मात्र पेपर फुटी संदर्भात लिंक लागल्यानंतर ही विद्यार्थिनी आणि तिची आई अचानक 15 दिवसांसाठी पुण्याला गेले होते। त्यानंतर झालेल्या मुख्य नीट परीक्षेत या विद्यार्थिनीला थेट 560 गुण मिळाले। गुणांमधील हा अवाढव्य फरक संशयास्पद वाटल्यानं सीबीआयनं थेट तिच्या घरी धडक देत चौकशीला सुरुवात केली आहे। या कुटुंबानं 5 लाखात नीटचा पेपर विकत घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। शनिवारी दुपारी 3 वाजता सीबीआयचं पथक कदम कुटुंबियांच्या घरी धडकलं। कदम कुटुंबियांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली। कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या खोलीत बसून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली। पेपर खरेदी करण्यासाठी आर्थिक व्यवहार नेमका कसा झाला, याचे मध्यस्थ कोण होते आणि हा पैसा कुठून आला, या बाबींवर सीबीआयनं प्रश्नांची सरबत्ती केली। या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। सीबीआय कडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। नीट पेपर फुटीचं रॅकेट आंतरराज्यीय स्तरावर पसरलेलं असताना आता नांदेडमधील या कारवाईमुळे या रॅकेटचं कनेक्शन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांशी आणि मोठ्या एजंटशी असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। मुजीब शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, नांदेड।